हाय फ्रेंड्स, मी अदिती मोरे. आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण अख्खे मूग आहेत हिरवे, त्याची मी मस्त आमटी करून तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने करायची ते. आणि हे हिरवे मूग बघा मोड आलेले आहेत, त्याला छान असे मोड बघा मस्त आले. आणि त्याला लागणारं वाटप बघा, हे सगळं गोडा मसाल्यातलं आहे. तर 2 कांदे, लसूण, 5-6 अद्रक, खोबरं, त्याच्यानंतर कोथिंबीर, हे सगळं साहित्य आपल्याला असं डायरेक्टली वाटून घ्यायचं आहे, कारण की हे गोड्या मसाल्यात आपल्याला हिरवे मूग करायचे आहेत त्याच्यासाठी. ते बघा वाटण मी सगळं कच्चंच वाटलेलं आहे, फ्राय केलेलं नाही आहे अजिबात. तर आता मी कढई तेल घालून घेणार आहे 2 चम्मच. आता मी ही डवली आहे, तर तुम्हाला म्हणजे 2-3 चम्मच डवली 2-3 डवल्या लागतात. तर तुम्हाला डवलीचा अंदाज समजणार नाही त्यासाठी सांगितलं की 2 चम्मच तेल आपल्याला लागतंच. तर आता तेल आपलं व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. तेल आपलं गरम झालं की त्यासाठी आपण हिंग घालायचं लगेचच तेल गरम झाल्यावर. आणि 4-5 कढीपत्त्याची पानं, ती तडतडली की लगेच लसूण घालून घ्यायचे. बघा 4 लसणाच्या पाकळ्या मी चेचून घालून घेतल्यात फोडणीला. आपलं कढीपत्ता वगैरे नंतर मग आपण कांदा ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 कांदा घ्यायचा आहे, तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. अत्यंत पौष्टिक आणि मस्त उसळ ही छान लागते जेव्हा मोड येतात. कुठल्याही कडधान्याला बघा तुम्ही मोड आले की अतिशय उत्तमच लागते. पण आम्हाला जास्त हिरव्या मुगाची उसळ खूप आवडते मोड आलेली, खास करून माझ्या मिस्टरांना, त्यांची फेवरेट आहे ती. कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला टमॅटो ॲड करायचे. कांदा व्यवस्थित परतून झाला की टमॅटो पण तुम्ही लगेच टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच मी मीठ घातलेलं आहे, म्हणजे टमॅटो आपला लगेच मऊ पडेल आणि फ्राय होईल लगेचच्या लगेच दोन्ही पटकन. आणि लो टू मीडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी गरम मसाला टाकलेला आहे, धनिया पावडर 1 टीस्पून आहे हा, हळद टाकलेत 1 टेबलस्पून आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं 1 चम्मच. त्याचबरोबर लाल तिखट मसाला टाकून घेतला 1 चम्मच, म्हणजे हा टीस्पून आहे त्याच्यामुळे 2 चम्मच टाकले. आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकल्यानंतर आपल्याला मी हा मसाला टाकलेला आहे, किचन किंग मसाला. तर आपण हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जरा फास्ट झाला आहे त्याच्यामुळे बोलताना पटापट चुकी काय झाली असेल तर सॉरी. तर बघून घ्या. आता ही ग्रेव्ही एकत्र छान अशी मिक्स झाल्यानंतर कांदा टमॅटो मसाल्याची आपल्याला वाटण जे मी केलेलं दाखवलेलं तुम्हाला ओलं वाटप आहे ते आपण 3 ते 4 चम्मच घालून घ्यायचे, म्हणजे तुमच्या अंदाजानुसार. तुम्हाला घट्ट हवी आहे जास्त तर जास्त लोक वाटप जास्त घालतात. आता मला जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे, मध्यम पद्धतीनेच मला हवं आहे ग्रेव्ही त्याची, त्यानुसार मी घालून घेतलेलं आहे. आणि आता हे जरा आपण एकत्र करून झाल्यानंतर झाकण मारून जरा तेलामध्ये तेल सुटायला पाहिजे असा मसाला हा फ्राय करून घ्यायचा आहे. 2-3 वेळा आपण हे वर खाली करून घ्यायचे, म्हणजे त्याला तेल व्यवस्थित सगळीकडून सुटलं पाहिजे. ग्रेव्ही आपली छान अशी फ्राय झाली पाहिजे. खोबरं बिबरं हे बघू शकता थोडं थोडं तेल सुटत चाललं आहे त्याला. तर परत एकदा वरती खालती करून घ्यायचं आहे. हे बघा छान असं साईडने तुम्ही बघू शकताय तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. हे बघा असं तेल सुटलं साईडने की छान असं कालवणाला टेस्ट एकदम मस्त येते आणि वरती जी तरी आहे ती पण छान येते कालवणाला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मी जे आपले मूग आहेत ते ॲड करून घेणार आहे मिक्स करून. बघू शकता तुम्ही
हे धुवून घेतलेत मी आणि आता हे ॲड केले आणि हे जरा मसाल्यामध्ये एकत्र करायचे. थोडंसं मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे छान असे आणि मग थोडंसं पाणी घालायचं पहिले सुरुवातीला. आणि हे एकत्र करायचं आणि मग नंतर आपल्याला ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाण्यामध्ये आधी थोडं मसाला ह्याला हे झालं पाहिजे बघा. आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आपल्याला जेवढं लागेल तेवढं. हे बघा मस्त आपली ही आता ह्याला तरी तर सुटत चालले, हळूहळू उकळी देखील येत. हे बघा उकळते आपल्याला चांगली उकळी. थोडं आता मी मीठ परत ॲड करते. मग असे थोडं आपलं कमी होतं थोडंच घातलेलं त्यासाठी. आणि ह्याला आता चांगली उकळी येईपर्यंत ह्याला तरी देखील बघा किती छान सुटली आहे. त्यासाठी मसाला आपला फोडणीचा जो असतो तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. आणि छान अशी उकळी आल्यानंतर मी याच्यात आता कालवणाला उकळी आल्यानंतर बटाटे घेतले 3 ते 4 बटाटे तुमच्या हिशोबाने आणि मग ते टाकून घ्यायचेत, ॲड करायचेत बटाटे. कधीतरी करून बघा, छान वाटली तुम्हाला, छान वाटेल, आवडेल माझी ही रेसिपी. हे बघा आणि कशी वाटते माझी रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हे बघा छान असे आता हे बटाटे आणि आपले हिरवे मूग आहेत ते शिजलेले पण आहेत व्यवस्थित, बघू शकता तुम्ही. आणि वरून आपण एक कोथिंबीर घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला ही माझी उसळ कशी वाटली नक्की कळवा कमेंट्स करून. आणि सबस्क्राईब करा मला जरा, चॅनलला सबस्क्रायबर खूप कमी आहेत माझे, त्यासाठी. बघू शकता तुम्ही. हे बघा तरी वगैरे कसं छान असं टेक्स्चर पण व्यवस्थित आलं आहे बघा. आणि टेस्टला पण अतिशय उत्तम झालेली आहे. तर चला भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय. पुन्हा काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. थँक वॉचिंग मी.